Hi students, today we are going to see the part called as radiation from this particular chapter number 3, kinetic theory of gases and radiation. हा जो काही थर्ड चॅप्टर आपण पाहत होतो पालक्षा कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन याच्यातला जो तिसरा पार्ट आहे सॉरी सेकंड पार्ट जो आहे रेडिएशन नावाचा तो आपण आज सुरू करतोय. इन दिस पर्टिक्युलर टॉपिक वी आर गोइंग टू सी व्हॉट इज मीन बाय रेडिएशन. रेडिएशन म्हणजे काय ते आपल्याला शिकायचं आहे. तर सुरुवातीला वी शुड नो इन द 11th स्टँडर्ड यू ऑलरेडी स्टडीड दॅट व्हॉट इज मीन बाय द काय सांगा मोड्स ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट ट्रान्सफर कशा पद्धतीने होते बरोबर ठीक आहे ते आपण शिकलो. हीट ऑलवेज ट्रान्सफर फ्रॉम हायर टेम्परेचर पॉईंट टू द लोअर टेम्परेचर पॉईंट इन द फॉर्म ऑफ 3 मोड्स ऑफ द हीट ट्रान्सफर. हीट ट्रान्सफरचे 3 मोड आपण त्या ठिकाणी पाहतो. हायर टेम्परेचर पॉईंट कडून लोअर टेम्परेचर पॉईंट कडे हीट ट्रान्सफर केली जाते. मग देर आर 3 मोड्स. कोणते 3 मोड्स आहे पहा लक्षात घ्या. मी या ठिकाणी लिहितो पहा लक्षात मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर बरोबर ठीक आहे. मोड्स ऑफ काय सांगा हीट ट्रान्सफर. हीट ट्रान्सफरचे 3 मोड आहेत आपल्याला माहिती. कोणकोणते 3 मोड्स आहेत पहा लक्षात. तर फर्स्ट वन इज काय सांगा कंडक्शन. सर्वांना माहिती आहे इट इज नथिंग बट द कंडक्शन. सेकंड वन इज नथिंग बट द काय सांगा कन्वेक्शन. कंडक्शन कन्वेक्शन अँड द थर्ड वन इट इज नथिंग बट द काय सांगा radiation. These are the 3 modes of heat transfer. Heat always transfers from higher temperature point to the lower temperature point. हीट नेहमी हायर टेम्परेचर पॉईंट कडून लोअर टेम्परेचर पॉईंट कडे मूव्ह होत असते आणि त्या ठिकाणी देर आर 3 मोड्स. आता व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दिस 3 मोड्स. या 3 मोड मध्ये काय फरक आहे साधारणपणे. The first one is the conduction, second one is the convection and third one is the radiation. In conduction what means of the transfer of heat from higher temperature point to the lower temperature point without actual migration of particles is called as conduction. For example, if we hit the rod at one end, आता आपण ह्या टोकाला एका टोकाला जर हा रॉड काय केला सांगा हिट केला then heat is transferred from this काय सांगा one end to the other end. A पासून ते end B पर्यंत हीट काय होते सांगा ट्रान्सफर होते. बट we cannot see the migration of particles from point A to the काय सांगा point B. परंतु पार्टिकल जे रॉडचे ते आपल्याला कुठे हलताना किंवा स्थलांतरित होताना दिसत नाही. हा पार्टिकल इथले पार्टिकल इथेच राहतात इथले पार्टिकल इथेच राहतात. फक्त हीट ट्रान्सफर होत असते थ्रू द पार्टिकल्स. हे लक्षात घ्या. विदाउट मायग्रेशन ऑफ पार्टिकल्स असा आपण शब्द वापरला. म्हणून मी डेफिनेशन परत आहे का द ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम हायर टेम्परेचर पॉईंट टू द लोअर टेम्परेचर पॉईंट. परत आहे का द ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम द हायर टेम्परेचर पॉईंट टू द लोअर टेम्परेचर ऑफ पॉईंट. कळतं सर्वांना. विदाउट ऍक्च्युअल मायग्रेशन ऑफ पार्टिकल्स. पार्टिकलचं स्थलांतर कुठे होताना दिसत नाही. विदाउट ऍक्च्युअल मायग्रेशन ऑफ पार्टिकल्स इज कॉल्ड एज काय सांगा कंडक्शन. हा झाला कंडक्शन. मी तुम्हाला डेफिनेशन सांगितली त्याची. सेकंड वन मी काय सांगतो कंडक्शन इज काय सांगा स्लोएस्ट मोड. कंडक्शन हा कसा सांगा स्लोएस्ट मोड ऑफ हीट ट्रान्सफर आहे. कारण का ह्या पार्टिकल हीट मिळेल की तो व्हायब्रेट होणार त्याची थर्मल एनर्जी वाढणार मग त्याची ह्याला मिळणार मग त्याची ह्याला मिळणार मग त्याची ह्याला अशा प्रकारे दिस प्रोसेस इज काय सांगा क्वाइट स्लो. ही प्रोसेस थोडीशी स्लो आहे कारण हीट इज ट्रान्सफर फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट एंड अनदर पॉइंट टू नेक्स्ट पॉइंट टू अनदर नेक्स्ट पॉइंट. कळतं सर्वांना. अशा प्रकारे ही जी मेथड आहे थोडीशी कशी आहे सांगा स्लोएस्ट आहे. आणि तिसरं फॉर द काय सांगा कंडक्शन ऑफ हीट. हीटच्या कंडक्शन साठी देयर मस्ट बी द काय सांगा मटेरियल मीडियम. या ठिकाणी मीडियम असणं गरजेचं आहे फ्रॉम 2 पॉइंट्स बरोबर ठीक आहे. फॉर दिस मोड पहा लक्षात कंडक्शन साठी मटेरियल मीडियम मटेरियल मीडियम शुड बी प्रेझेंट. काय सांगा शुड प्रेझेंट बिटवीन 2 पॉइंट्स. बिटवीन 2 पॉइंट्स. 2 पॉइंटच्या मध्ये काय पाहिजे सांगा मीडियम गरजेचं आहे. विदाउट मीडियम द हीट कॅन नॉट बी ट्रान्सफर्ड बाय द मोड ऑफ काय सांगा कंडक्शन. बरोबर. मीडियम जर नसेल तर कंडक्शनने 2 टोकांमध्ये हीट जाणार नाही. जर आपण या ठिकाणी काय मीडियम नसेल इथं समजा तर व्हॅक्यूम असेल राईट ठीक आहे. अशा प्रकारे तर ही हीट इथपर्यंत जाईल परंतु ती इथपर्यंत येणार नाही. लक्षात घ्या. हीट कॅन गो अप टू द पॉइंट काय सांगा डी बट कॅन नॉट गो अप टू द पॉइंट बी because there is no medium. हे लक्षात घ्या. म्हणजे फॉर कंडक्शन मीडियम इज नेसेसरी बिटवीन द काय सांगा 2 पॉइंट्स. मग अशा प्रकारे हीट ट्रान्सफर्ड फ्रॉम हायर टेम्परेचर पॉइंट टू द लोअर टेम्परेचर पॉइंट विदाउट ऍक्च्युअल मायग्रेशन ऑफ पार्टिकल्स बरोबर ठीक आहे. इट इज कॉल्ड एज काय सांगा कंडक्शन. आता कन्वेक्शन म्हणजे काय पहा लक्षात घ्या. कन्वेक्शन हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आपण जर काय केलं एखादं पाणी या ठिकाणी घेतलं बरोबर ठीक आहे. इफ यू टेक द वॉटर इन व्हेसल मध्ये आपण वॉटर घेतलं इट इज हीटेड फ्रॉम द बॉटम. खालच्या टॉपवरून त्याला हीट केलं तर काय होतं दिस वॉटर गेट्स हीटेड अँड काय सांगा ते असं वर जातं. पहा लक्षात सगळ्यांना माहिती आहे बरोबर ठीक आहे. त्याला आपण म्हणतो उकळी आली पाण्याला. येतं लक्षात ठीक आहे. मग काय होतं जे पाणी गरम होते ते काय होतं त्याची डेन्सिटी कमी होते. डेन्सिटी कमी झाल्यावर इट गोज ॲट द काय सांगा हायर लेवल अँड द वॉटर ॲट द काय सांगा टॉप त्याची डेन्सिटी जास्त इट गोज टू द काय सांगा डाऊन लेवल. ते खाली येतं. कळतं सर्वांना. मी या ठिकाणी यू कॅन सी द ऍक्च्युअल मायग्रेशन ऑफ पार्टिकल्स. इथं मायग्रेशन दिसत नव्हतं पार्टिकलचं पण इथं मात्र तुम्हाला पाणी वर जाताना दिसतंय. खालचा लेअर वर जातो वरचा लेअर खाली येतो. ज्याची डेन्सिटी वाढते तो वर जातो ज्याची डेन्सिटी कमी असते ज्याची डेन्सिटी हायर असते ज्याची डेन्सिटी कमी होते तो काय होतो वर जातो.
हे लक्षात घ्या. आणि वरचं पाणी याची डेन्सिटी जास्त असल्यामुळे तो काय होतो सांगा खाली येतो. सांगायचा मुद्दा एवढाच की या ठिकाणी ऍक्च्युअल मायग्रेशन दिसतं. म्हणून डेफिनेशन काय सांगता येईल, द ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम हायर टेम्परेचर पॉइंट टू द लोअर टेम्परेचर पॉइंट, ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम हायर टेम्परेचर पॉइंट टू द लोअर टेम्परेचर पॉइंट विथ ऍक्च्युअल मायग्रेशन ऑफ पार्टिकल्स. इथं विदाउट ऍक्च्युअल मायग्रेशन ऑफ पार्टिकल्स, इथं विथ ऍक्च्युअल मायग्रेशन ऑफ पार्टिकल्स इज कॉल्ड एज काय सांगा कन्वेक्शन. तर दुसरं काय सांगा, इट इज क्वाइट काय सांगा फास्टर दॅन कंडक्शन. हा जो मोड आहे तो कसा आहे सांगा फास्टर दॅन काय सांगा कंडक्शन. हा मोड कंडक्शन पेक्षा फास्ट आहे, कारण एकदा पाण्याला इथं काय काय हीट मिळाली दिस पार्टिकल डायरेक्टली गोज काय सांगा इन द अपवर्ड डायरेक्शन, राईट. ठीक आहे, ते डायरेक्ट जातात. इथं कसं पॉइंट टू पॉइंट एनर्जी शिफ्ट होत होती, तसं इथं नाही, डायरेक्ट दिस काय सांगा एनर्जी पार्टिकल्स गोज काय सांगा इन द अपर प्लेस. आणि अशा प्रकारे फास्टर दॅन कंडक्शन. आणि थर्ड वन, दिस mode of transfer of heat also requires a medium. Requires medium between 2 points. Requires medium. हा जो ट्रान्सफरचा मोड आहे त्याला सुद्धा मटेरियल मीडियम गरजेचं आहे. म्हणजे जर हीट तुम्हाला या ठिकाणाहून या ठिकाणी न्यायची असेल तर देयर मस्ट बी मीडियम बिटवीन द काय सांगा 2 पॉइंट्स. 2 पॉइंटच्या दरम्यान मीडियम पाहिजे, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. अँड द थर्ड वन वर सी दॅट इज काय सांगा रेडिएशन. एव्हरीबडी नो दॅट काय सांगा सन अँड हिअर इज काय सांगा अर्थ. सन आणि अर्थ, एव्हरीबडी नो दॅट काय सांगा सन अँड अर्थ. तर हीट कमिंग फ्रॉम द काय सांगा सन टू द अर्थ. हीट काय होते सांगा सूर्यापासून आपल्या पृथ्वीकडे येते. तर आपल्या सर्वांच्या लक्षात देयर मस्ट बी देयर इज काय सांगा व्हॅक्यूम इन बिटवीन काय सांगा सन अँड अर्थ. पृथ्वी आणि काय सांगा सूर्य यांच्यामध्ये भरपूर जागा कशी आहे सांगा निर्वात आहे, म्हणजे व्हॅक्यूम आहे त्या ठिकाणी. इवन दो देयर इज द व्हॅक्यूम, जरी व्हॅक्यूम असलं तरी सुद्धा द सनलाइट ऑर यू कॅन से दॅट द हीट कम्स फ्रॉम सन टू द काय सांगा अर्थ, तरी सुद्धा हीट आपल्यापर्यंत पोहोचते. याचा अर्थ द मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम सन टू द काय सांगा अर्थ, it is not the conduction, it is not the convection, because conduction and convection requires medium. कंडक्शन आणि कन्व्हेक्शन ला दोन्हीला काय लागतं 2 पॉइंट मध्ये मीडियम. आणि सन आणि अर्थ त्यांच्यामध्ये मीडियम नसताना सुद्धा ज्या अर्थी तिथून इथपर्यंत आपल्यापर्यंत हीट एनर्जी पोहोचते त्या अर्थी सूर्यापासून आपल्यापर्यंत येणारी एनर्जी ही निश्चितपणे इट इज नॉट बाय द मोड ऑफ कंडक्शन और बाय द मोड ऑफ काय सांगा कन्व्हेक्शन. ती कंडक्शनने पण आलेली नाहीये आणि कन्व्हेक्शनने पण आलेली नाही, म्हणजे व्हॅक्यूम मध्ये सुद्धा ती एनर्जी आपल्या ठिकाणी येते. म्हणजे त्या ठिकाणी तो तिसराच मोड आहे त्याला आपण म्हणणार आहे रेडिएशन. इट इज कॉल्ड एज काय सांगा रेडिएशन. मग डेफिनेशन कसे सांगता येते पहा लक्षात घ्या. रेडिएशन डेफिनेशन असे पहा लक्षात घ्या, द ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम हायर टेम्परेचर पॉइंट टू द लोअर टेम्परेचर पॉइंट इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स और इन द फॉर्म ऑफ काय सांगा वेव्स हॅविंग व्हेरी स्मॉल वेवलेंथ, वी कॅन से दॅट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स ज्याला आपण म्हणतो, राईट. ठीक आहे, तर अशा पद्धतीने जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हीट ट्रान्सफर होत असेल तर त्याला आपण म्हणतो काय सांगा बरं रेडिएशन. नीट लक्षात घ्या, द ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम हायर टेम्परेचर पॉइंट टू द लोअर टेम्परेचर पॉइंट इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स इज कॉल्ड एज काय सांगा रेडिएशन. हे लक्षात घ्या, इट इज कॉल्ड एज रेडिएशन. तर हे रेडिएशन आपण म्हणजे काय, दुसरा मुद्दा आपल्याला त्या ठिकाणी रेडिएशन इज काय सांगा फास्टेस्ट मोड. रेडिएशन काय सांगा फास्टेस्ट मोड आहे हीट ट्रान्सफरचा. एव्हरीबडी नो दॅट काय सांगा सूर्यापासून आपल्याकडे जी काही उष्णता येते इट इज कमिंग इन द फॉर्म ऑफ लाईट. लाईटचं स्पीड जे आहे ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे 3 into काय सांगा 10⁸ मीटर पर सेकंद. एवढं भयंकर ट्रिमेंडस स्पीड लाईटला आहे. म्हणजे एवढ्या भयंकर स्पीडने रेडिएशनच्या दरम्यान हीट एनर्जी ट्रान्सफर होऊ शकते, हे लक्षात ठेवा. म्हणजे आता अर्थ डेफिनेशन मी तुम्हाला सांगितली, हीट ट्रान्सफर्ड फ्रॉम हायर टेम्परेचर पॉइंट टू द लोअर टेम्परेचर पॉइंट इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, इट इज कॉल्ड एज रेडिएशन. सेकंड वन रेडिएशन इज द फास्टेस्ट मोड ऑफ हीट ट्रान्सफर, राईट. ठीक आहे, त्यानंतर तिसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल पहा, फॉर रेडिएशन मीडियम इज नॉट नेसेसरी. मीडियम इज नॉट नेसेसरी बिटवीन 2 पॉइंट्स. पहा बिटवीन 2 पॉइंट्स, 2 पॉइंट्स मध्ये मीडियम गरजेचं नसतं, राईट. ठीक आहे, देयर इज काय सांगा व्हॅक्यूम, म्हणजे रेडिएशन द हीट कॅन बी ट्रान्सफर्ड बाय रेडिएशन थ्रू व्हॅक्यूम ऑल्सो, बरोबर. ठीक आहे, रेडिएशन टेक्स प्लेस इन व्हॅक्यूम ऑल्सो. पहा लक्षात, रेडिएशन टेक्स प्लेस इन व्हॅक्यूम ऑल्सो. पहा व्हॅक्यूम मधून सुद्धा रेडिएशन्स किंवा हीट ट्रान्सफर होऊ शकते, राईट. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला असं सांगता सगळ्यांच्या लक्षात म्हणजे 2 बॉडीज शुड नॉट बी काय इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर. म्हणजे 2 बॉडी एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये नसतील तरी चालते या ठिकाणी, हे लक्षात घ्या, राईट. ठीक आहे, आणि अशा पद्धतीने जर हीट ट्रान्सफर होत असेल तर आपण म्हणतो काय सांगा रेडिएशन. तर वी आर गोइंग टू सी डिटेल दॅट इज द रेडिएशन. आपल्याला रेडिएशन आता डिटेल मध्ये चेकआउट करायचे. वी आर नॉट इंटरेस्टेड इन द कंडक्शन ऑर कन्व्हेक्शन, बरोबर. ठीक आहे, वी आर इंटरेस्टेड इन द थर्ड मोड ऑफ द हीट ट्रान्सफर, इट इज नथिंग बट द
रेडिएशन. आपण तिसऱ्या मोड मध्ये इंटरेस्टेड आहोत आणि त्याचं नाव काय सांगा, रेडिएशन. तर लेट स्टार्ट नाउ. वी विल सी एज वे ऑफ सी दॅट इज द काय सांगा नेम ऑफ द पर्टिक्युलर टॉपिक इज रेडिएशन. आणि म्हणून आपण रेडिएशन नावाचा टॉपिक जो आहे तो डिटेल मध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, चला आता आपण जाऊयात रेडिएशन. व्हॉट इज मीन बाय रेडिएशन? वन्स अगेन लेट्स से द हीट ट्रान्सफर्ड from the higher temperature point to the lower temperature point in the form of electromagnetic waves, it is called as radiation, right? ठीक है. Second one, radiation is the fastest mode of heat transfer. Radiation तुम्हाला सर्वांना माहिती आहे, लाईटची स्पीड किती असते? 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. म्हणजे नियर अबाउट बाय द स्पीड रेडिएशन टेक्स प्लेस. थर्ड वन काय सांगा, फॉर रेडिएशन मीडियम इज नॉट नेसेसरी. बरोबर, ठीक आहे, मीडियम गरजेचं नसतं. बिटवीन द काय सांगा 2 पॉइंट्स, 2 पॉइंटच्या मध्ये मीडियम गरजेचं नसतं. म्हणजे इफ 2 पॉइंट्स आर नॉट इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर, 2 पॉइंट जर एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये नसतील तरी सुद्धा त्या ठिकाणी रेडिएशन होऊ शकतं आणि हीट ट्रान्सफर होऊ शकते. आणि रेडिएशन कॅन टेक्स प्लेस सुद्धा काय सांगा व्हॅक्यूम अल्सो. म्हणजे काय सांगा व्हॅक्यूम मधून सुद्धा रेडिएशनने हीट ट्रान्सफर होऊ शकते. तर एक्झाम्पल त्याचं आहे हीट ट्रान्सफर फ्रॉम सन टू द काय सांगा अर्थ. अशा प्रकारे एक चांगलं उदाहरण त्या ठिकाणी आपल्या समोर आहे. तर असो दिस इज ऑल अबाउट द काय सांगा रेडिएशन. आता व्हॉट वर इज द नेक्स्ट टॉपिक. आता आपल्याला पुढचा टॉपिक चेक आउट काय करायचं आहे पहा लक्षात. व्हॉट वर इज द नेक्स्ट वन. नेक्स्ट जो टॉपिक आहे रेडिएशन, आपण थोडंसं डिटेल मध्ये पाहणार आहोत मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, राईट. ठीक आहे, तर वी आर गोइंग टू सी द रेडिएशन इन डिटेल नाउ. आता व्हॉट इज मीन बाय रेडिएशन एज आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू. रेडिएशन म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं. आता रेडिएशनची आपण आणखी एक या ठिकाणी पहा लक्षात डेफिनेशन पाहूयात. पहा, रेडिएशन फक्त सूर्यापासून तर पृथ्वीपर्यंतच होतं का? बरोबर, ठीक आहे. द हीट कमिंग फ्रॉम काय सांगा सन टू द अर्थ इज कॉल्ड रेडिएशन. पण इट इज नॉट सो. फक्त सूर्यच रेडिएशन करू शकतो असातला भाग नाहीये. इफ यू काय सांगा कीप द काय सांगा बॉडी, हॉट बॉडी आहे ही हॉट बॉडी आणि इट इज कीप्ड इन द काय सांगा कूलर सराउंडिंग. हे काय केले सांगा कूलर सराउंडिंग मध्ये या ठिकाणी आपण काय केले सांगा ठेवले कूलर सराउंडिंग, राईट. ठीक आहे, हॉट बॉडी इज टेकन इज प्लेस इन द काय सांगा कूलर सराउंडिंग. हे लक्षात घ्या. आता काय होतं का लक्षात, हॉट बॉडीचं टेम्परेचर कंटिन्युअसली काय होत जातं सांगा डिक्रीज होत जातं आणि सराउंडिंग टेम्परेचर काय होतं सांगा वाढत जातं. आता ही जी बॉडी आहे ही आयसोथर्मल बॉक्स मध्ये आपण जरी ठेवली तरी सुद्धा या बॉडीचं टेम्परेचर काय होतं सांगा डिक्रीज होतच. म्हणजे याचा अर्थ काय, इवन दो वी हॅव काय सांगा आयसोलेटेड दिस बॉडी, ही बॉडी जरी आपण सराउंडिंग पासून आयसोलेट केली तरी सुद्धा हिचे टेम्परेचर थोडं थोडं कमी होत जातं. कारण का, तर एनर्जी इज ट्रान्सफर इन द फॉर्म ऑफ काय सांगा वेव्स. एनर्जी जी आहे ती वेव्हच्या स्वरूपात ट्रान्सफर केली जाते, हे तर लक्षात ठीक आहे. आणि अशा प्रकारे एनर्जी जर ट्रान्सफर होत असेल इन द फॉर्म ऑफ काय सांगा वेव्स, राईट. इट इज कॉल्ड एज काय सांगा रेडिएशन. मग व्हॉट इज मीन बाय रेडिएशन? द कंटिन्युअस पालक्षा इमिशन. रेडिएशन म्हणजे काय पालक्षा तर सी टॉपिक आपला टॉपिक आपण चेक आउट करायला चाललोय रेडिएशन. व्हॉट इज मीन बाय काय सांगा रेडिएशन. बरोबर, ठीक आहे. मी तुम्हाला दोन्ही व्याख्या सांगतो. पहिली आपण जी पाहिली ती सांगूया पहा लक्षात घ्या. द ट्रान्सफर द ट्रान्सफर ऑफ हीट, द ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम काय सांगा हायर टेम्परेचर पॉइंट, फ्रॉम हायर टेम्परेचर पॉइंट to the lower temperature point. The transfer of heat from higher temperature point to the lower temperature point, lower temperature point in the form of electromagnetic waves, in the form of electromagnetic waves is called as काय सांगा रेडिएशन. त्याला आपण काय शब्द वापरतो रेडिएशन शब्द वापरतो. नीट लक्षात ठेवा. हा, ठीक आहे. आता सेकंड डेफिनेशन मी तुम्हाला सांगतो पहा लक्षात की रेडिएशन फक्त सूर्यामुळेच होतं का? सूर्याकडून जी लाईट येते तसं नाहीये. ईच अँड एव्हरी बॉडी, बरोबर, ठीक आहे. if it is placed in the cooler surrounding then it can काय सांगा emit the heat in the form of काय सांगा waves. ती सुद्धा काय करू शकते सांगा वेव्हच्या स्वरूपात हीट एनर्जी रेडिएट करते and the surroundings temperature goes on increasing and the temperature of body goes on decreasing. the bodyचं टेम्परेचर कमी होत जातं, सराउंडिंग टेम्परेचर इन्क्रीज होत जातं. there is exchange between the heats between the body and surrounding आणि त्यावेळेस सुद्धा त्या ठिकाणी रेडिएशन होऊ शकतं. आणि म्हणून आपण त्या ठिकाणी लक्षात द कंटिन्युअस काय सांगा इमिशन, the continuous काय सांगा emission of energy, the continuous emission of energy from the surface, from the काय सांगा surface of any body, from the surface of काय सांगा any body. नीट लक्षात घ्या, from the surface of any body due to its thermal energy, due to its काय सांगा thermal energy is called as radiation and the energy emitted by radiation is called as radiant energy.
आणि रेडिएशनमुळे जर एखादी एनर्जी एमिट होत असेल त्याला आपण रॅडियंट एनर्जी असं म्हणणार आहे, राईट. ठीक आहे, पहा द कंटिन्युअस इमिशन ऑफ एनर्जी. एनर्जी एमिट होते कंटिन्युअसली. कुठून एमिट होते? फ्रॉम द सरफेस ऑफ एनी बॉडी. कुठल्या बॉडीच्या सरफेस मधून एनर्जी एमिट होते ड्यू टू इट्स थर्मल एनर्जी. त्या बॉडीमध्ये जर थर्मल एनर्जी असेल तर ती थर्मल एनर्जी काय होते सांगा, कंटिन्युअसली एमिट होत असते बॉडीमधून इन द फॉर्म ऑफ वेव्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. and this energy is called as काय सांगा, radiation, or such energy is called as काय सांगा, radiant energy. असं एनर्जीला आपण काय म्हणणार सांगा बरं, radiant energy. हा जो फिनोमेना आहे त्याला आपण रेडिएशन शब्द वापरतो. and such energy is called as काय सांगा, radiation, radiant energy. तर अशा पद्धतीने व्हॉट इज मीन बाय रेडिएशन और व्हॉट इज मीन बाय रेडिएशन ते आपण चेक आउट या ठिकाणी केलेलं आहे. तर वी आर गोइंग टू सी नाउ इंटरॅक्शन बिटवीन द काय सांगा, रेडिएशन और द रेडिएंट एनर्जी अँड द मॅटर. तर आता आपल्याला टॉपिक काय चेक आउट करायचे आहे, व्हॉट इज द इंटरॅक्शन बिटवीन द रेडिएंट एनर्जी अँड मॅटर. म्हणजे जेव्हा एखादी रेडिएंट एनर्जी मॅटरवर जाऊन आदळते, बरोबर, ठीक आहे, वेन द काय सांगा रेडिएंट एनर्जी कोलाइड्स फ्रॉम द काय सांगा मॅटर. जेव्हा एखाद्या मॅटरवर येते, बरोबर, ठीक आहे, मॅटरवर आदळते त्यावेळेला म्हणजे इन्सिडेंट होते थोडक्यात, त्यावेळेला काय घडतं नेमकं त्या ठिकाणी, त्या रेडिएंट एनर्जी काय होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल लक्ष द्या, रेडिएंट एनर्जी इज कमिंग इन द फॉर्म ऑफ वेव्स. रेडिएंट एनर्जी इन द फॉर्म ऑफ वेव्स जाते, कुठून येते, सन कडून आपल्याकडे येते. असं गृहीत धरा हेरिटेजचं काय सांगा रेडिएंट एनर्जी, हे रेडिएंट एनर्जी आहे, रेडिएंट एनर्जी, राईट, ठीक आहे. आणि दिस एनर्जी इज इन्सिडेंट ऑन द काय सांगा मॅटर. हे मॅटर आहे कुठलं पण लक्षात घ्या, हेरिटेजचं काय सांगा मॅटर. and when such radiant energy is incident on the matter, जेव्हा radiant energy matter वर incident होते तेव्हा नेमकं काय घडतं त्या ठिकाणी, what is the interaction between the matter and the radiant energy, that topic we are going to see now. ठीक आहे, what happens there, what interaction takes place there, काय घडतं नेमकं त्या ठिकाणी. तर पहा लक्षात द्या, radiant energy जेव्हा त्या matter वर जाऊन आदळते त्यावेळेला त्या ठिकाणी तुमच्या असं लक्षात आलं पाहिजे की some of the part of radiant energy incident on the body or incident on the matter वर जर काही radiant energy incident होत असेल तर त्याच्यातला काही भाग जो आहे तो ऍब्सॉर्ब केला जातो बॉडीकडून. येते लक्षात, ठीक आहे. some of its part get absorbed, some of its parts get reflected and some of its parts get transmitted by that body. पहा परत एकदा लक्षात घ्या, when the radiant energy is incident on the body, जेव्हा radiant energy एखाद्या बॉडीवर येऊन आदळते, लक्षात, ठीक आहे, अप्रोच होते एखाद्या बॉडीकडे, त्यावेळेला some of its part gets reflected, some of its part get absorbed and some of its part get transmitted. नीट लक्षात घ्या, हा काही भाग जो आहे तो ऍब्सॉर्ब करते, हा रेडिएंट एनर्जीचा काही भाग बॉडी ऍब्सॉर्ब करते, काही भाग जो आहे रेडिएंट एनर्जीचा तो रिफ्लेक्ट केला जातो आणि काही भाग जो आहे रेडिएंट एनर्जीचा तो ट्रान्समिट केला जातो. तर अशा प्रकारच्या 3 इंटरॅक्शन त्या ठिकाणी पॉसिबल असतात. देयर इज अ पॉसिबिलिटी ऑफ रिफ्लेक्शन, देयर इज अ पॉसिबिलिटी ऑफ ऍब्सॉर्प्शन and there is another possibility of काय सांगा ट्रान्समिशन. तर अशा प्रकारच्या 3 पॉसिबिलिटीज त्या ठिकाणी असतात. तर चला आपण चेक आउट करूयात का की व्हॉट हॅपन्स. तर आपला टॉपिक जो होता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की इंटरॅक्शन बिटवीन द काय सांगा रेडिएंट एनर्जी अँड मॅटर. आपल्या टॉपिकचं नाव काय आहे ते मी या ठिकाणी लिहितो, इंटरॅक्शन बिटवीन रेडिएंट एनर्जी and matter, or we can say that body. पाहता लक्षात, जी radiant energy, for example I am going to tell you something, it is काय सांगा matter. हे काय सांगा matter आहे, या ठिकाणी लिहितो पहा लक्षात matter, or we can say that any body. The radiant energy incident on that matter is काय सांगा Q. Q is the radiant energy incident on that body. किती एनर्जी त्या बॉडी मध्ये आली, किती एनर्जी इन्सिडेंट झाली त्या बॉडीकडे, Q इज द रेडिएंट एनर्जी इन्सिडेंट ऑन दॅट बॉडी, राईट, ठीक आहे. Q एनर्जी त्या बॉडीकडे इन्सिडेंट झाली. आता आउट ऑफ दिस Q एनर्जी सम ऑफ इट्स पार्ट गेट्स काय सांगा रिफ्लेक्टेड, काही भाग जो आहे तो काय होतो सांगा रिफ्लेक्ट होतो. सम ऑफ इट्स पार्ट गेट काय सांगा रिफ्लेक्टेड, बरोबर, ठीक आहे. तर काही भाग रिफ्लेक्ट होणार. फॉर एक्झाम्पल मिरर असेल, समजा ही बॉडी मिरर असेल तर काय होईल, किंवा रिफ्लेक्टिव्ह पॉलिश्ड सरफेस असेल तर काय होईल सांगा, बराचसा भाग त्याचा त्या एनर्जीचा काय होईल सांगा रिफ्लेक्ट होऊन जाणार आहे. हे लक्षात, ठीक आहे, होईल की नाही, बराचसा भाग रिफ्लेक्ट होणार आहे, त्या लक्षात सर्वांच्या, ठीक आहे. असं आपल्या लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट काय पहा लक्षात घ्या, किंवा आपण गृहीत धरू की ग्लास आहे थोडीशी, हा ठीक आहे, गॉगल ग्लास आहे असं आपण गृहीत धरूया. गॉगल ग्लास जर असेल तर काही भाग काय होतो लाईटचा रिफ्लेक्ट होतो, काही भाग ती काच थोडीशी गरम होणार आहे पहा लक्षात, बरोबर आहे. ग्लास गेट्स हीटेड, थोडीशी हीट होणार आहे. हीट होणार म्हणजे सम ऑफ इट्स पार्ट गेट काय सांगा ऍब्सॉर्ब्ड बाय द बॉडी. त्या बॉडीने काही भाग काय केलं सांगा ऍब्सॉर्ब केला, काही भाग रिफ्लेक्ट झाला, काही भाग काय झाला सांगा ऍब्सॉर्ब झाला. रिफ्लेक्टला आपण QR म्हणूयात, ऍब्सॉर्बला आपण काय म्हणूयात QA म्हणूयात. अँड सम ऑफ इट्स पार्ट, अँड काही भाग जो आहे तो काय होणार सांगा त्या लाईट मधून असा आरपार जाणार आहे, आरपार जाणार आहे, ट्रान्समिट होणार आहे, त्याला आपण म्हणूयात काय सांगा QT. नीट लक्षात घ्या काय होते पहा लक्षात. तर टोटल रेडिएंट एनर्जी इन्सिडेंट ऑन द बॉडी
ह्या बॉडीवर एकूण किती रेडिएंट एनर्जी आढळली होती पाहिलं. हाऊ मच रेडिएंट एनर्जी इन्सिडेंट इट इज द काय सांगा Q. हाऊ मच रेडिएंट एनर्जी इन्सिडेंट Q. आउट ऑफ दिस एनर्जी some parts get reflected, it is called as QR. Some parts get absorbed by that body, due to which what happens, heat, that is the temperature of the body increases. बॉडीचं टेम्परेचर इन्क्रीज होतं कळतं सर्वांना, आणि त्यामुळे त्याला आपण म्हणतो काही भाग ऍब्सॉर्ब झाला, मी काही हीट त्याने ऍब्सॉर्ब केली म्हणून QA इज द ऍब्सॉर्ब्ड एनर्जी अँड सम पार्ट्स गेट काय सांगा ट्रान्समिटेड. जर ती बॉडी ट्रान्सपरंट असेल किंवा अशा प्रकारचे स्वरूप असेल तिचं, तर ते काय होईल सांगा काही भाग तिच्यातून आरपार सुद्धा जाऊ शकतो. सम ऑफ रेडिएंट एनर्जी गेट्स काय सांगा ट्रान्समिटेड थ्रू द बॉडी, इट इज कॉल्ड एज QT. मग ऑब्वियसली यू कॅन सी दॅट फ्रॉम द फिगर. या फिगर मध्ये तुम्हाला काय दिसतं बघा लक्षात घ्या. ऑब्वियसली यू कॅन सी दॅट QR प्लस QA प्लस काय सांगा QT, बरोबर. QR प्लस QA प्लस काय सांगा QT इज इक्वल टू व्हॉट एव्हर स्क्वेअर Q. म्हणजे काय, तर टोटल रेडिएट एनर्जी इज काय सांगा युटिलाइज इन थ्री वेज. सम ऑफ इट्स पार्ट इज रिफ्लेक्टेड, सम ऑफ इट्स पार्ट गेट ऍब्सॉर्ब, सम ऑफ इट्स पार्ट गेट काय सांगा ट्रान्समिटेड. तर ते सर्वांना आणि या तिघांचे मिळून Q झालेलं आहे लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल इकडे समजा आपण गृहीत धरू की 500 जूल एनर्जी आली, त्यातली समजा 150 जूल काय आली सांगा रिफ्लेक्ट झाली, बरोबर. ठीक आहे, 50 जूल काय आली सांगा ऍब्सॉर्ब झाली. 150 प्लस 50 200 झाली. आउट ऑफ 500 200 गेट्स यूज अँड दॅट्स व्हाय काय सांगा 300 जूल गेट्स काय सांगा ट्रान्समिटेड. म्हणजे 150 प्लस 50 प्लस 300 इक्वल टू काय सांगा 500. टोटल एनर्जी जेवढी आली होती ती अशा प्रकारे तीन पार्ट मध्ये युटिलाइज झाली, हे लक्षात घ्या. तर त्या सर्वांना तर अशा प्रकारे काही भाग रिफ्लेक्ट होतो, काही भाग ऍब्सॉर्ब होतो, काही भाग काय होतो सांगा ट्रान्समिट होतो. तर अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात आलं की हाऊ द रेडिएंट एनर्जी व्हिच इज इन्सिडेंट ऑन द मॅटर, इंटरॅक्शन बिटवीन द रेडिएंट एनर्जी अँड काय सांगा मॅटर. तर त्यांचं ते इंटरॅक्शन कसं होतं ते आपण त्या ठिकाणी चेकआउट केलं. ते लक्षात सर्वांच्या. ठीक आहे, आता काय करणार आहे पहा लक्षात घ्या. आता काही सम बॉडीज आहेत, काही बॉडीज आहेत त्या गुड रिफ्लेक्टर, काही बॉडीज आहेत त्या काय असं सांगा गुड रिफ्लेक्टर असतात, काही बॉडी गुड ट्रान्समिटर असतात, काही बॉडी गुड काय सांगा ऍब्सॉर्बर असतात. फॉर एक्झाम्पल आपण जर काय केलं प्युअर मिरर जो असतो मिरर जर काय केलं सांगा बरं, आपण जर काय केलं रेडिएंट एनर्जी मध्ये सूर्याच्या लाईट मध्ये ठेवला तर काय सांगा मॅक्झिमम एनर्जी काय करणार तो रिफ्लेक्ट करणार आहे, राईट. ठीक आहे, थोडीशी एनर्जी ऍब्सॉर्ब करेल आणि ट्रान्समिट निग्लिजिबली करेल, हे लक्षात घ्या. मी तो इट इज गुड रिफ्लेक्टर. आता समजा लोखंडाचा पत्रा आपण काय केलं सांगा सूर्यप्रकाशात ठेवला तर मॅक्झिमम एनर्जी तो काय करतो सांगा ऍब्सॉर्ब, त्याचा टेम्परेचर वाढतो, मॅक्झिमम एनर्जी ऍब्सॉर्ब करतो, इट इज गुड ऍब्सॉर्बर, हे लक्षात घ्या. आणि जर आपण प्युअर ग्लास जर काय केले सांगा बरं सूर्यप्रकाशात ठेवली तर मॅक्झिमम एनर्जी गेट काय सांगा ट्रान्समिटेड. ह्या दोन व्हॅल्यू कमी असतात त्याच्या, हे लक्षात घ्या. म्हणजे लक्षात घ्या की इट डिपेंड्स अपॉन द काय सांगा हाऊ मच एनर्जी रेडिएटेड, हाऊ मच एनर्जी ऍब्सॉर्ब, हाऊ मच एनर्जी ट्रान्समिटेड, डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ मॅटर. ते कशावर डिपेंड आहे तर नेचर ऑफ मॅटरवर डिपेंड आहे. मिरर असेल तर QR रिफ्लेक्ट जास्त होते, QA आणि QT व्हॅल्यू कमी असतात. प्युअर ग्लास असेल तर ट्रान्समिट जास्त होते, रिफ्लेक्शन आणि कसं ऍब्सॉर्प्शन कमी होतं, हे लक्षात घ्या. लोखंडाचा पत्रा आपण टाकला तर त्या ठिकाणी ऍब्सॉर्प्शन जास्त होतं, रिफ्लेक्शन आणि ट्रान्समिशन कमी होतं. मग हाऊ we determine the nature of the काय सांगा body, whether it is good reflector, whether it is good transmitter or whether it is good absorber. एखादी बॉडी चांगली रिफ्लेक्टर आहे, चांगली ऍब्सॉर्बर आहे, ती चांगली ट्रान्समिटर आहे, हे कसं ओळखायचं, हाऊ टू फाइंड आउट that's why we are going to see the coefficients. पा आपण ते निर्देशांक काढणार आहे की that particular coefficients will give us what is the nature of the body. आपल्याला त्या बॉडीचं नेचर सांगतील ते कोएफिशियंट्स, लक्षात ठेवा. ते आकडे आपण शोधणार आहे, राईट. ठीक आहे, मग आता मला सांगा इकडे लक्ष द्या. फॉर एक्झाम्पल ही बॉडी जर आपण केली तर मला सांगा QR इज इक्वल टू किती आहे सांगा 150 जूल. आउट ऑफ 500 जूल पहा लक्ष द्या, टोटल एनर्जी किती होती त्याची 500 जूल होती. आउट ऑफ दिस 500 जूल 150 जूल इज ऍब्सॉर्ब बाय दॅट बॉडी. म्हणजे व्हॉट इज द ऍब्सॉर्प्टिव्ह पॉवर, बरोबर. ठीक, व्हॉट इज द ऍब्सॉर्प्टिव्ह पॉवर, त्याच्यात ऍब्सॉर्ब करण्याची एबिलिटी किती आहे, व्हॉट इज द एबिलिटी टू ऍब्सॉर्ब द लाइट. मग ती एबिलिटी काढूयात आपण, लक्ष द्या. तर QR ऍब्सॉर्ब आणि रिफ्लेक्ट करण्याची एबिलिटी किती आहे पहा लक्ष द्या. आपण Q 150 आपण काय सांगा 500, आउट ऑफ 500 जूल द एनर्जी reflected is काय सांगा 150 and that's why we can say that 0 gets cancelled, 5 3 15 3 आपण काय सांगा 10 or we can say that 0.3. म्हणजे this body has a coefficient of reflection as काय सांगा 0.3. म्हणजे त्याला आपण R शब्द वापरत पहा, coefficient of reflection 0.3. मग या बॉडीचा रिफ्लेक्शनचा कोएफिशियंट 0.3 आहे. व्हॉट इज द कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन, ही जी बॉडी मी तुम्हाला या ठिकाणी घेतली, हाऊ मच एनर्जी इज ऍब्सॉर्ब्ड बाय दॅट बॉडी QA अँड व्हॉट इज द टोटल एनर्जी Q. म्हणजे याचा अर्थ आउट ऑफ 500 जूल दॅट बॉडी इज ऍब्सॉर्ब ओनली काय सांगा 50 जूल. दॅट्स व्हाय वी कॅन से दॅट काय सांगा 1/10 और 0. काय सांगा 1 इज द कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन. त्याला आपण कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन शब्द वापरूयात. दिस कोएफिशियंट गिव्स द काय सांगा ऍब्सॉर्प्शन, एबिलिटी ऑफ ऍब्सॉर्प्शन. दिस इंडेक्स गिव्स द काय सांगा एबिलिटी ऑफ
रिफ्लेक्शन आणि नाव वन सी द एबिलिटी ऑफ काय सांगा ट्रान्समिशन. पाहता लक्षात QT आपण काय सांगा Q. हाऊ मच एनर्जी इज ट्रान्समिटेड बाय दॅट बॉडी 300 आउट ऑफ व्हिच आउट ऑफ 500 पैकी 300 तिने ट्रान्समिट केली. म्हणून या ठिकाणी आला काय सांगा 3 आपण काय सांगा 10 or we can say that 6/10 6/10 or we can say that काय 0.6. म्हणजे काय लक्षात आलं या ठिकाणी की दिस बॉडी इज गुड काय सांगा ट्रान्समिटर बिकॉज इट्स कोएफिशिएंट ट्रान्समिटर इज काय सांगा ट्रान्समिटर इज काय सांगा 0.6. लक्षात ठेवा. मी या ठिकाणी लक्षात घ्या की वी कॅन फाइंड आउट द इंडेक्स which will indicate us. असे एक इंडेक्स असे कोएफिशिएंट आपण शोधतोय की जो आपल्याला सांगतो की त्या बॉडीमध्ये किती एबिलिटी आहे. ऍब्सॉर्ब करण्याची एबिलिटी किती आहे, रिफ्लेक्ट करण्याची एबिलिटी किती आहे आणि ट्रान्समिट करण्याची एबिलिटी किती आहे. दॅट एबिलिटी इज गिवन बाय दिस काय सांगा कोएफिशिएंट्स अँड दॅट्स व्हाय दे आर कॉल्ड एज काय सांगा कोएफिशिएंट ऑफ काय सांगा रिफ्लेक्शन. इट इज डिनोटेड बाय R. Coefficient of absorption it is denoted by A and coefficient of transmission it is denoted by काय सांगा T. तर अशा पद्धतीने you can see that A, R and काय सांगा T. मग आता मला सांगा what you can see that R is 0.3, A is काय सांगा 0.1, T is काय सांगा 0.6. सम करूयात आपण 0.3 plus 0.1 plus 0.6 किती येते सांगा 1 येते. येते लक्षात. हे लक्षात घ्या. तर ते सर्वांना ठीक आहे. तर पहा लक्षात हे लक्षात आलं सर्वांच्या ठीक आहे. मग आता या ठिकाणी आपण परत जाऊयात. पहा लक्षात द्या व्हॉट यू कॅन सी. हा नाउ डिवाइड बोथ साइड्स बाय Q. दोन्ही साइडला आपण Q ने काय करूया सांगा डिवाइड करूया. डिवाइड केल्यानंतर काय येणार आहे या ठिकाणी QR आपण काय सांगा Q प्लस QA अपॉन Q प्लस काय सांगा QT अपॉन Q इज इक्वल टू Q अपॉन Q. काय ठीक आहे. आता व्हॉट इज QR अपॉन Q. QR upon Q ला आपण काय म्हणले कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शन और इट इज डिनोटेड बाय R. QA upon Q इट इज कॉल्ड एज कोएफिशिएंट ऑफ एब्सॉर्प्शन. तो एब्सॉर्प्शन ची एबिलिटी सांगतो म्हणून त्याला आपण कोएफिशिएंट ऑफ एब्सॉर्प्शन. एब्सॉर्प्शन ची एबिलिटी का सांगतो सगळ्यांच्या लक्षात आलं तर इट इंडिकेट्स हाऊ मच एनर्जी इज एब्सॉर्ब्ड आउट ऑफ काय सांगा टोटल एनर्जी. टोटल पैकी किती एनर्जी एब्सॉर्ब केली ते सांगणारा हा इंडेक्स आहे. म्हणून त्याला म्हणतात काय सांगा कोएफिशिएंट ऑफ एब्सॉर्प्शन. हा इंडेक्स काय सांगतो हाऊ मच एनर्जी इज काय सांगा ट्रान्समिटेड आउट ऑफ टोटल एनर्जी. टोटल पैकी किती एनर्जी ट्रान्समिट केली ते सांगणारा आकडा आहे म्हणून त्याला म्हणतात कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिशन. मग आता पहा लक्षात QR upon Q इज नथिंग बट काय सांगा R. QA upon Q इज नथिंग बट काय सांगा A आणि QT upon Q इज नथिंग बट काय सांगा T इज इक्वल टू काय सांगा 1. तर अशा प्रकारे A plus R plus T इज इक्वल टू काय सांगा 1. आलं लक्षात सर्वांच्या. तर हे लक्षात येतं तुम्हाला काय होतं पहा लक्षात तुम्हाला परीक्षेला प्रश्न येतो की डिफाइन कोएफिशिएंट ऑफ एब्सॉर्प्शन, coefficient of transmission, coefficient of reflection and also prove that A plus R plus T equal to 1. पहा लक्षात घ्या. काय लक्षात प्रश्न क्वेश्चन कसा आहे कळलं सर्वांना. डिफाइन कोएफिशिएंट ऑफ एब्सॉर्प्शन, कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शन, कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिशन and also show that A plus R plus T equal to 1. हे तुम्हाला प्रूव्ह करायचंय. तर एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. काय लिहायचंय पहा लक्षात तुम्हाला ठीक आहे. मी तुम्हाला डेफिनेशन सांगतो व्हाट इज मीन बाय कोएफिशिएंट ऑफ एब्सॉर्प्शन, व्हाट इज मीन बाय कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शन, व्हाट इज मीन बाय कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिशन. त्या डेफिनेशन मी तुम्हाला त्या ठिकाणी आता 1-2 मिनिटात सांगतो. पहा लक्षात घ्या. हा वी आर सी डिफरंट डेफिनेशन्स ऑफ काय सांगा कोएफिशिएंट्स. राइट ठीक आहे. चला पहा लक्षात. पहिली डेफिनेशन आपण घेऊया. पहा लक्षात व्हाट इज मीन बाय काय सांगा कोएफिशिएंट ऑफ एब्सॉर्प्शन. फर्स्ट वन कोएफिशिएंट ऑफ एब्सॉर्प्शन it is indicated as A or it is called also called as absorptive power of the body. Coefficient of absorption. आता पहा A is equal to काय सांगितलं मी energy absorbed by the body to the काय सांगा total radiant energy incident on it. It is the ratio. हा मग आता पहा याच्या आधारे तुम्हाला डेफिनेशन सांगता येईल. पहा coefficient of absorption of the body is defined as the ratio of the radiant energy absorbed by the body to the total radiant energy incident on that body. हे लक्षात ठेवा. एकूण radiant energy त्या बॉडीवर किती इन्सिडेंट होती त्यापैकी किती एनर्जी त्या बॉडीने ऍब्सॉर्ब केली त्यांचा रेशो आपल्याला काढायचा आहे. पहा लक्षात द्या. द कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन इज डिफाइंड ॲज द radiant energy absorbed by the body to the total radiant energy incident on it. तर सर्वांना इट इज कॉल्ड एज कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन. लक्षात ठेवा. याला आपण कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन असा शब्द वापरतो आणि इट इज ऑल्सो कॉल्ड एज ऍब्सॉर्प्टिव्ह पॉवर. एकदम सिंपल आहे. पहा लक्षात. कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन ऑफ द बॉडी इज डिफाइंड एज द रेशो ऑफ the radiant energy absorbed by the body to the total radiant energy incident on it. हे लक्षात ठेवा. तर सर्वांना आणि एक तुमच्या लक्षात आलं असेल की एकूण एनर्जी पैकी ऍब्सॉर्ब केलेली एनर्जी ऑलवेज लेस असते किंवा इक्वल असणार आहे. पण आपण म्हणू शकतो की इज ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू काय सांगा 1.
ठीक आहे. दुसरं आपल्याला काय सांगता येईल पहा, दुसरं कन्सेप्ट जे ते आपण चेक आउट करूयात पहा. काय सेकंड कन्सेप्ट दॅट इज कोएफिशियंट ऑफ काय सांगणार रिफ्लेक्शन पहा, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन पहा. सेकंड टॉपिक आपण जो चेक आउट करतोय इट इज डिवाइडेड बाय काय सांगा आर. इट इज कॉल्ड रिफ्लेक्टिव्ह पॉवर. तर ते सर्वांना त्याला आपण रिफ्लेक्टिव्ह पॉवर म्हणूया. मग काय डेफिनेशन त्याची, आर इज इक्वल टू काय सांगा क्यू आर. आपण काय सांगा क्यू बरोबर. ठीक आहे. म्हणजे काय द कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन इज डिफाइंड एज कोएफिशियंट ऑफ काय सांगा रिफ्लेक्शन इज डिफाइंड एज the radiant energy reflected by the body to the total radiant energy incident on it. बरोबर. इन्सिडेंट पैकी किती रिफ्लेक्ट केली ते सांगणार रेशो. बरोबर. ठीक आहे. मग कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन इज डिफाइंड एज the radiant energy reflected by the body to the radiant energy incident on it. आणि परत एकदा ऑब्वियसली r is also less than or equal to काय सांगा 1. राइट. ठीक आहे. आणि तिसरी कन्सेप्ट मी तुम्हाला सांगायला चाललोय बघा. थर्ड वन इट इज द कोएफिशियंट ऑफ काय सांगा ट्रान्समिशन. चला पाहूयात. कोएफिशियंट ऑफ ट्रांसमिशन और इट इज डिनोटेड बाय काय सांगा टी. मग परत एकदा काय सांगा टी इज इक्वल टू काय सांगा क्यू टी. आपण काय सांगा क्यू. म्हणून परत एकदा टी इज लेस दॅन इक्वल टू काय सांगा 1. ह्याचे पण डेफिनेशन तुम्हाला सेम बनवता येईल. कोएफिशियंट ऑफ ट्रांसमिशन ऑफ द बॉडी इज डिफाइंड एज द टोटल रेडिएंट एनर्जी काय सांगा ट्रान्समिटेड बाय द बॉडी टू द टोटल रेडिएंट एनर्जी इन्सिडेंट ऑन इट. तर अशा प्रकारे आपल्याला त्याचे पण डेफिनेशन त्या ठिकाणी बनवता येईल. तर टी इज इक्वल टू क्यू टी अपॉन क्यू. तर दिस इज द कोएफिशियंट ऑफ ट्रांसमिशन. आता राहिला प्रश्न कशाचा की हाऊ टू प्रूव्ह. बरोबर. ठीक आहे. प्रूफ आपल्याला काय करायचं होतं, प्रूव्ह दॅट a + r + t इक्वल टू काय सांगा 1. मग त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय लेट q इज द काय सांगा रेडिएंट एनर्जी इन्सिडेंट ऑन दॅट बॉडी. किती एनर्जी इन्सिडेंट झाली बॉडीवर, q एवढी एनर्जी झाली. आउट ऑफ व्हिच qa इज ऍब्सॉर्ब्ड, qr इज काय सांगा रिफ्लेक्टेड अँड qt इज काय सांगा ट्रान्समिटेड. देन मग इथं सुरू करायचं. परत ऐका. लेट q इज द रेडिएंट एनर्जी इन्सिडेंट ऑन दॅट बॉडी. एखाद्या बॉडीवर किती रेडिएंट एनर्जी इन्सिडेंट झाली, q एवढी इन्सिडेंट झाली. आउट ऑफ व्हिच the body absorbs energy qa, body reflects energy qr and body transmits energy काय सांगा qr. then obviously qa plus qr plus qt equal to काय सांगा q. तिघांची सम किती येणार आहे, टोटल एनर्जी एवढी येणार आहे. मग डिवाइड बोथ साइड्स बाय q. q ने डिवाइड करू. बाय डेफिनेशन qr upon q is nothing but r, qa upon q is nothing but a, qt upon q is nothing but काय सांगा t. आणि a plus r plus t equal to 1. so in this way we can prove that a plus r plus t equal to 1. So this is all about the काय सांगा इंटरॅक्शन बिटवीन द काय सांगा रेडिएंट एनर्जी अँड काय सांगा मॅटर. तर रेडिएंट एनर्जी आणि मॅटर यांच्यामध्ये कसं इंटरॅक्शन होतं ते त्या ठिकाणी आपण चेक आउट केलंय. तर दिस ऑल अबाउट द काय सांगा इंटरॅक्शन बिटवीन रेडिएंट एनर्जी अँड काय सांगा मॅटर. ठीक आहे. बाकीचा जो सिलेबस आहे आपण तो नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहे. आज आपण काय शिकलो तर वी हॅव सीन द काय सांगा 3 मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर, कंडक्शन, कन्व्हेक्शन अँड काय सांगा रेडिएशन. वी आर नॉट इंटरेस्टेड इन कंडक्शन अँड कन्व्हेक्शन इन डिटेल, वी आर इंटरेस्टेड इन द रेडिएशन. राइट. ठीक आहे. म्हणून आपण रेडिएशनची डेफिनेशन डिटेल मध्ये पाहिली. बरोबर. ठीक आहे. द कंटिन्युअस इमिशन ऑफ काय सांगा एनर्जी बाय एनी बॉडी, कुठल्याही बॉडीच्या मधून कंटिन्युअस एमिशन होत असं एनर्जी ड्यू टू इट्स काय सांगा थर्मल एनर्जी. एखाद्या बॉडीमध्ये जर थर्मल एनर्जी असेल तर तिच्यामधून कंटिन्युअस एमिशन होऊ शकते. त्याला आपण रेडिएशन म्हणतो. रेडिएशनसाठी मटेरियल मीडियमची गरज नसते. रेडिएशन कॅन पास थ्रू द व्हॅक्यूम ऑल्सो. व्हॅक्यूम मधून सुद्धा रेडिएशन होऊ शकतं. ते आपण त्या ठिकाणी पाहिलं. देयर इज नो नीड ऑफ काय सांगा टू बॉडीज इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर. दोन बॉडी एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असेल तरच त्यांच्यातून रेडिएशन हीट ट्रान्सफर होते असं काही नाही. रेडिएशन कॅन टेक्स प्लेस इन व्हॅक्यूम ऑल्सो. रेडिएशन इज द फास्टेस्ट मोड ऑफ हीट ट्रान्सफर हे आपण त्या ठिकाणी पाहिलं. आणि मग एखाद्या बॉडीवर जेव्हा रेडिएशन आढळतं, व्हेन द रेडिएशन इज इन्सिडेंट ऑन द बॉडी, देन हाऊ द मॅटर इंटरॅक्ट विथ दॅट रेडिएशन. एखादा मॅटर तेव्हा रेडिएशन कसं इंटरॅक्ट होतं ते आपण पाहिलं. सम ऑफ इट्स पार्ट गेट काय सांगा रिफ्लेक्टेड, सम ऑफ इट्स पार्ट गेट काय सांगा ऍब्सॉर्ब्ड अँड सम ऑफ पार्ट गेट काय सांगा ट्रान्समिटेड आउट ऑफ टोटल एनर्जी. कळते. टोटल रेडिएट एनर्जी जे इन्सिडेंट असते त्यातला काही भाग असा आपल्याला रिफ्लेक्ट केला जातो, काही ऍब्सॉर्ब केला जातो, काही ट्रान्समिट केला जातो. आणि त्याच्या आधारे आपण a + r + t = 1 पाहिलं. व्हॉट इज a? a इज नथिंग बट द कोएफिशिएंट ऑफ एब्सॉर्प्शन. इट इज डिफाइंड एज qa upon q. व्हॉट इज r? कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शन डिफाइंड एज qr upon q. and t is the काय सांगा कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिशन डिफाइंड एज काय सांगा qt upon q. ओके.